विरोधक या नात्यानं आम्ही बळी ठरत आहोत. आणि त्यातल्या त्यात मी देवेंद्र फडणवीसांवर जी वैचारिक टीका करतो ती टीका करत असताना मला अधिक ब्लॉक हा करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडून होतोय. त्यामुळे माझ्यावर पाळत ठेवणं, माझ्या संदर्भातले फोन जे आहेत त्याच्या टॅप होतात अशा प्रकारचा देखील एक संशय आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत या त्याचा एक पुढचं पाऊल आहे. त्यामुळे मागच्या दिवसात मी मुंबईला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान जिथे राहतो, ज्या शांताश्रम सर्वोदय मंडळाच्या तिथे थेट झोपण्याच्या खोलीपर्यंत तिथे येऊन तुम्ही कुठे जाणार आहे, काय करता, तुम्ही पत्रकारांना कशाला बोलवतो यासारखी माझे खुलासे विचारण्याकरता थेट बेडरूम पर्यंत येऊन आता पोलीस अशा प्रकारची माहिती ही घ्यायला लागली आहे. तर कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, हे जे आपण बोलतो हे कवितेच्या अर्थाने काव्याच्या अर्थाने एक विदारक सत्य या निमित्ताने आपल्या उत्तरादाखल या ठिकाणी मला सांगायचं वाटतं. पण याचा दोष म्हणजे आता तुम्ही भारतीय जनता पक्षावरती थेट हा आरोप किंवा तुमचा हा दावा आहे की तुमच्यावरती पाळत ठेवली जाते, तुमचे फोन टॅप केले जातात कार्यकर्त्यांना, किंवा जे काही तुम्ही आता सांगितलं की आम्हाला सगळीकडून ब्लॉक केलं जातंय, किंवा भारतीय जनता पक्षच हे करतोय का त्यांच्या आणखीन सत्तेत मित्र असलेले हे इतर पक्ष देखील आहेत जे तुमचे विरोधक? नाही, ते हे आमच्या मी आपल्याला मगाशी बोलत असताना मित्र पक्ष आणि विरोधक यांना प्रचार करता येऊ नये, बरोबर, हा मुद्दा मी आपल्याला सांगितला. आणि यामध्ये मित्रपक्षी याच्यासाठी आहे की बघा, भारतीय जनता पक्षाचे 2 नारे होते. 2014ला त्यांचा जो उदय झाला, ज्याला आम्ही टीकेचा भाग म्हणून भस्मासूर म्हणू, मात्र उदय एवढाच जो आहे तो जरी आपण मानून चाललो आणि मेरिटवर बोलायचं ठरवलं तर 2 नारे होते. एक तर काँग्रेस मुक्त भारत आणि 100% भाजप. मग 100% भाजपमध्ये म्हणजे बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख आणि आता कार्यकर्ता आणि इतके व्हॉट्सअप ग्रुप. अमित शहाजी ते म्हणाले की आम्ही एखादी अफवा पसरवली ती मुलायम सिंग यादवांच्या संदर्भातली तर ती खोटी होती, मात्र ती आमचा बूथ पर्यंत ती गेली आणि इतकं आमचं केडर मजबूत आहे, पन्ना ते सगळं ते सांगत असताना 100% भाजप त्यांनी म्हटलं. आणि दुसरं काँग्रेस मुक्तचं अभियान सांगितलं. आता गंमत अशी झाली की काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात काँग्रेस सगळे मुक्त झालंच नाही. नव्या दमानं आता महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतातला विरोधी पक्ष सक्षम म्हणून काँग्रेस हा उदयास आलाय आणि लढतो देखील आहे. मात्र भारतीय जनता पक्ष आता काँग्रेस युक्त झाली आहे. म्हणजे आम्ही काल काढलेले अंबरनाथचे आम्ही डिसिप्लिन ऍक्शन म्हणून ज्यांना काढलं, 11 लोक, त्यांना काढल्यावर, त्या 12 लोकांना काढल्यावर ते आम्ही आज काढतो आणि लगेच ते उद्या त्यांचे प्रांताध्यक्ष हे त्यांच्या पक्षात घेतात. MIMची होती ते पण ती करायला मागे पुढे पाहत नाही. तर ते आता काँग्रेस युक्त झाले. ती एक त्यांच्या पहिल्या नाऱ्याची शोकांतिका. दुसऱ्याची जी आहे, म्हणजे हा जो प्रश्न आहे आपला, त्यामुळे दुसऱ्याची शोकांतिकाचं 100% भाजप. म्हणजे दुसरा कोणीच सत्तेमध्ये हा नसला पाहिजे. आता सत्तेत त्यांचे 2 पार्टनर आहेत, त्यामुळे आता यांनाही कसा बाहेरचा रस्ता दाखवला जाईल याचे कारस्थान त्यांचे सुरू आहेत. इथे पार्थ पवारचं जे प्रकरण आहे, हे पार्थ पवारचं प्रकरण सत्तेतूनच सत्ताधाऱ्यांकडून उघडकीस आलेलं आहे. किंवा एकनाथ शिंदेच्या भावाच्या शेतात ड्रग्सची फॅक्टरी सापडत असताना त्यांना क्लीन चिट देणं की जास्ती बोलू नका, नाहीतर बघा 40 लोक त्या फॅक्टरीला सोडून देणं, हा सर्व जो प्रकार आहे हा यांना बाहेरचा रस्ता हळूहळू दाखवायचा. आणि 2029ला त्यांनाही एक तर पक्ष तुमचे विलीन करा, नाहीतर बाहेर निघा.